ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत. गीतेच्या 91व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 40. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पं प्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्थ: मनुष्यलोकात या समबुद्धीरूपी धर्माच्या आरंभाचा नाश होत नाही आणि याच्या अनुष्ठानाचे उलटफळही मिळत नाही, आणि याचे थोडेसेही अनुष्ठान महान भयापासून रक्षण करते. सगळ्यात महान भय जन्म मृत्यूचा फेरा मानला जातो. भाषांतर: याच्या आरंभाचा नाश होत नाही, अगर त्यात कोणतेही उलटफळ देखील मिळत नाही. या धर्माच्या थोड्याशा अभिक्रमानेही मोठ्यात मोठ्या भयापासून आपले रक्षण होते. पहा, कोणता असा हा धर्म आहे, स्वधर्म. त्याचं वर्णन पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे, पण इथे हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे. पहा, खरं सांगायचं तर भगवद्गीतेमध्ये असा कोणताच श्लोक नाही की जो महत्त्वाचा नाही. कोणत्याही श्लोकाचं त्याच्या अगदी 1/4 भागाचं सुद्धा मनन केलं, चिंतन केलं आयुष्यात, तरी तुम्ही या संसाराच्या या सागरातून तरून जाल यशस्वीपणे. पहा, व्याख्या अशी आहे की नेहाभिक्रमनाशो अस्ति. या समतेचा जर केवळ आरंभच झाला तर त्या आरंभाचा नाश होत नाही. मनात समता प्राप्त करण्याची जी लालसा, उत्कंठा लागली आहे, हेच या समतेचे आरंभ होणे आहे. या आरंभाचा कधी अभाव होत नाही, कारण सत्य वस्तूची लालसा सत्यच असते. पहा, इथे त्यांनी अशा प्रकारच्या बुद्धीने युक्त, म्हणजे समतायुक्त बुद्धीने युक्त झाल्यानंतर कर्माच्या बंधातून मुक्त होशील म्हणून सांगितलं, कर्माच्या बंधाला प्राप्त होणार नाहीस म्हणून सांगितलं. आणि आता सांगता आहेत की अशा प्रकारच्या या मार्गावरती, या धर्ममार्गावरती तू जर चालू लागशील तर त्याचं उलटफळ काही नाही, आणि ते अविनाशी फळ देणार आहे. तो या मार्गावरती जात असताना लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांनी मला पाप लागेल, काही लोकांना वाटतं की मला पुण्य मिळेल. राग द्वेष, लाभ आणि अलाभ, जय आणि पराजय, सुख आणि दुःख, हे सगळ्यापासूनही आपण त्याचा क्रमही बघितला. सुख दुःखाला कारणीभूत होतो लाभ आणि जय, जय आणि पराजय. लक्षात घ्या, त्याच्यातून होणारी लाभ आणि हानी आणि त्याच्यातून होणारं सुख आणि दुःख, या सगळ्यांना समान करून टाक म्हणून सांगितलं, आणि असा या धर्माचं पालन कर म्हणून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने. खरं सांगायचं तर ही अत्यंत सोपी रीत, सोपा धर्म, समता ज्याला म्हणतो आपण, तो आपण पाळत नाही. समता अतिशय महत्त्वाची आहे. इथे इह म्हणण्याचे तात्पर्य, या मनुष्यलोकात हा मनुष्यच या समबुद्धीला प्राप्त करण्याचा अधिकारी आहे. मनुष्याव्यतिरिक्त दुसऱ्या सर्व भोग योनी आहेत, म्हणून त्या योनीमध्ये विषमता म्हणजे राग आणि द्वेष नष्ट करण्याचा अवसर नाही. पहा, कारण भोग म्हणजे जे राग द्वेषपूर्वकच असतात. जर राग द्वेष नसतील तर भोग होणारच नाहीत, तर साधन होईल. पहा, जर आकर्षण आणि तिटकारा नसेल, राग म्हणजे अनुराग नसेल आणि द्वेष नसेल, तिटकारा नसेल, तर जे होईल ती समताच असेल. एखाद्या वस्तूविषयी आकर्षणीही नाही आणि तिटकार हवाहवसंही वाटणं नाही आणि नको नकोसंही वाटणं नाही, ही समतेची अवस्था आहे. सहअस्तित्व आहे आणि सहज घडणारी गोष्ट आहे. पहा, म्हणून म्हटलं की ही सहज अवस्था आहे. प्रत्यवायो न विद्यते, याला दुसरा पर्याय नाही. पहा, त्याचं उलट फळ नाही म्हणून सांगतात. सकाम भावनेने केल्या गेलेल्या कर्मात जर मंत्र, उच्चारण, यज्ञविधी इत्यादीत काही उणीव झाल्यास त्याचे उलटफळ मिळते. जसे कुणी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेष्ठी यज्ञ करतो, तर त्यात विधीची त्रुटी झाल्यास पुत्रप्राप्ती तर दूरच राहिली,
घरात कोणाचा तरी मृत्यू होतो अथवा एवढे उलटे फळ जरी नाही मिळाले तरी पुत्रात कोणते तरी व्यंग्य राहते. परंतु जो मनुष्य या समबुद्धीला अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करतो. आता ह्या यज्ञाबद्दल इथं जे सांगितलेलं आहे, पुत्रकामेष्ठी यज्ञ वगैरे, रामायणामध्ये ह्याचा उल्लेख आहे. 4 ह्या पुत्रांची प्राप्ती झालेली आहे पुत्रकामेष्ठी यज्ञ करून. एक सहज समजण्यासारखं आहे. प्रभू रामचंद्र आणखीन सीतामातासुद्धा वनवासामध्ये 14 वर्ष एकत्र होते, पण त्यांना संतान प्राप्ती झालेली नाही. पहा, महाराज दशरथ जे आहे त्यांना पण 3 राणी असून संतान प्राप्ती झालेली नाही. त्यांच्या इच्छेनिनंतर पुत्रकामेष्ठी यज्ञ केल्यानंतर संतान प्राप्ती झालेली आहे आणि त्याचे विधी सांगितलेले आहेत. पहा, यज्ञ म्हटलं ना, आपल्या डोळ्यासमोर एकच विषय येतो, तो म्हणजे कुणीतरी असे ऋषीगण बसलेले आहेत. ते मुख्यतः ब्राह्मण वर्णाचे आहेत आणि ते पळीपळीने वेगळ्या विशेषतः जे गोमय आहे किंवा गाईपासून बनवलेल्या ज्या पंचवस्तू आहेत, आणखीन मग समिधा इतर प्रकारचा, त्याची आहुती त्या यज्ञामध्ये देत आहेत. इतके भ्रामक काही कल्पना आपण आपल्या डोक्यामध्ये घेतलेल्या आहेत. यज्ञाचा अर्थ संशोधन हे सगळं सरळ लक्षात घेतलं पाहिजे. यज्ञाचा अर्थ कर्माचा यज्ञ हे लक्षात घेतलं पाहिजे. यज्ञाचा अर्थ औषध उपचार हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारचा औषध उपचार करत असताना आता बरं व्हायचं आहे ना, तर पथ्य सांगितलं जातं. हे करायचं नाही, यावेळी झोपायचं, यावेळी उठायचं, सात्विक वृत्ती बाळगली पाहिजे, ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजेत. मुलांच्यामध्ये हे सगळे गुण उतरले पाहिजेत. त्यांच्यामध्ये म्हणजे गर्भसंस्कार ज्याला म्हणतो, ते पित्याने आणि मातांनी दोघांनी म्हणून करायचे आहेत. ज्यावेळेला दशरथाला असं वाटलं की आपल्याला आता राज्याचा उत्तराधिकारी असणं अपेक्षित आहे, तो वृद्ध झालेला असताना त्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ केलेला. याचा अर्थ असा आहे की वृद्धापकाळामध्ये त्यांना संतान प्राप्तीची जी काही क्षमता आहे ती यावी, यासाठी त्यांच्यावरती जे काही उपचार केले गेले वेगळ्या पद्धतीचे, ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये त्यांना राहायला सांगण्यात आलं, आणि जे ते ऋषीमुनी आहेत, लक्षात घ्या, ज्यांनी या सगळ्या गोष्टींचा त्यावेळी अभ्यास केलेला होता. ते शास्त्रज्ञ आहेत, वैद्य आहेत, जे काय आहे ते. परंतु आजच्यासारखं ते केवळ वैद्यकीय आणि त्यात पण जर नी रिप्लेसमेंट असतील तर गुडघ्यामधले तज्ज्ञ, मेंदूविकार तज्ज्ञ, हृदयविकार तज्ज्ञ असे ते तज्ज्ञ नाहीत. तर ते अनेक विषयांचे ज्ञाते असतात. ज्योतिषशास्त्र येतं, गणितशास्त्र येतं, भौतिकशास्त्र येतं, 16 विद्या 64 कला येतात. अशा प्रकारे आणि ते शिकवतात आश्रमामध्ये. असे सगळे गुरुजन आहेत. गुरुजन होणं हे आजकाल तशा पद्धतीने सोपं आहे, पण ऋषी होणं, संसारात राहून अशा प्रकारे विद्या संपादन करून ती समाजाला जेव्हा हवी आहे. आता अयोध्येचे राजे हे पृथ्वीपती होते. त्यांना संतान असणं म्हणजे संपूर्ण पृथ्वीलाच वारस निर्माण करून देण्यातली ही गोष्ट आहे. लक्षात घे किती जबाबदारीचं काम आहे ते. तर प्रभू रामचंद्रासारखी संतान जन्माला यावी यासाठी जे ऋषींनी आपल्या संशोधक वृत्तींनी जी काही औषधी शोधून काढलेल्या आहेत, जे काही उपचार पद्धती शोधून काढलेली आहे, त्याला यज्ञ म्हटलेला आहे. पुत्रकामेष्ठी यज्ञाचा हा सरळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे. हे विज्ञान आहे सगळं. त्याच्यामध्ये विज्ञानाव्यतिरिक्त काही दुसऱ्या गोष्टी दिसत असतील तर त्या सरळ नाकाराव्यात, हे लक्षात घ्या. कारण जे हे तत्त्वज्ञान आहे, हिंदू भारतीय समता किंवा संबंध तत्त्वज्ञान जे आहे, या भूमीमध्ये निर्माण झालेलं अद्वैत जे आहे, हे वेदांत जो आहे, हे तत्त्वज्ञान, त्याला नाव काहीही द्या, लक्षात घ्या, परंतु ते शाश्वत आहे. आणि ते जर प्रयोगशाळेत विज्ञानाच्या पातळीवरती सिद्ध होण्यासारखं नसेल तर त्याला शास्त्र म्हणता येत नाही. ते आपल्या पूर्वजांनी नाकारलेलं आहे. लक्षात घ्या. कुठल्याही अंधश्रद्धेला कधीही थारा दिलेला नाही. त्यामुळं पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये जर तो चुकला तर एखाद्या मुलामध्ये व्यंग येऊ शकतं, परंतु अपमृत्यू वगैरे होईल वगैरे, उलटफळ म्हणजे त्याचे जे अर्थ दिलेले आहेत हे काही खरं मानण्याचे काही कारण नाही. परंतु जो मनुष्य या समबुद्धीला अनुष्ठानात आणण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे फळ उलटे कधी मिळणार नाही, कारण त्याच्या अनुष्ठानात फळाची इच्छा नसते. पहा, जोपर्यंत फलेच्छा राहते तोपर्यंत समता येत नाही, आणि समता आल्यावर फलेच्छा राहत नाही. म्हणून त्याच्या अनुष्ठानाचे विपरीत फळ मिळतच नाही, मिळणे शक्यच नाही. म्हणजे उलट फळ मिळणार नाही हे इथे स्पष्टपणे सांगतात. हे आपल्याला ही खूप याची एक गोष्ट ही समजून घेण्यासारखी आहे. पहा, तो महान भयातून, लक्षात घ्या, तो
आपल्याला तारतो असं स्पष्टपणाने म्हटलेलं आहे. तर विपरीत फळ काय आहे? संसारात विषमता होणे हेच विपरीत फळ आहे. एखाद्या सांसारिक कार्यात आसक्ती असणे आणि एखाद्या कार्यात द्वेष होणे हीच विषमता आहे. आणि याच विषमतेने जन्ममरणरूप बंधन होते. परंतु मनुष्यात जेव्हा समता येते तेव्हा राग द्वेष राहत नाहीत आणि राग द्वेष राहण्याने विषमता राहत नाही. राग द्वेष न राहण्याने विषमता राहत नाही. तर मग त्याचे विपरीत फळ होण्याचे काही कारणच नाही. विपरीत फळ होण्याचं काही कारणच नाही, कारण तिथेही समता आहे हे लक्षात घ्या. म्हणजे असं नाही म्हणायचं की विपरीत फळ झालं आहे तरीसुद्धा समान राहिलेलं आहे. इथे विपरीत फळ होत नाही म्हणून सांगतात. याच्या मागची ही भावना आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की आसक्तीचा जो त्याच्यामधला जो भाव आहे त्याच्यामुळे फळ हे विपरीत किंवा आपल्या बाजूनी असं वाटत असतं. ती भावना न राहिल्यामुळं त्या फळाचा आपल्यावर कोणताच परिणाम होत नसतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. स्वल्पम वस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. खूप महत्त्वाचं वचन इथे भगवंत देतात. आणि पहा या ठिकाणी ते योगारूढ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता जी तुम्ही ऐकणार ती कृष्ण मानव त्याची वाणी नाही. अल्प अवधीमध्ये अत्यंत कमी काळामध्ये काळाच्या काही अंशामध्येच ते परमात्म तत्वाच्या वर आरूढ झालेले आहेत. लक्षात घ्या, योगारूढ झालेले आहेत. आणि इथून पुढे जे सगळं जे सांगतील ना ते त्या योगाच्या अवस्थेमध्ये, त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये परमात्म तत्वच होऊन साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणून ह्याचं महात्म्य वेगळं आहे पहा. आणि ह्यातले एक एक अक्षर, एक एक शब्द खोडणं हे अशक्य झालेलं आहे अनेक विद्वानांना जगातल्या. आणि मग त्यानंतर ते शरणागत झालेले आहेत, खूप मोठे. तुम्हाला जर पाश्चात्य विद्वान हे विद्वानच वाटत असतील, त्यांचेच जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही लक्षात घ्या की आईन्स्टाईनपासून ओपेनहायमरपर्यंत सगळ्या लोकांनी ह्या भगवद्गीतेचं जे मार्गदर्शन आहे ते घेतलेलं आणि त्या वाटेवरती ते चाललेले आहेत सगळे. लक्षात घ्या त्या वेळेला या समबुद्धीरूपी धर्माचे थोडेसे सुद्धा अनुष्ठान असले किंवा झाले, थोडीशीही समता जीवनामध्ये आचरणात उतरली तर ही जन्ममरणरूपी महान भयापासून रक्षण करते. ती महान भयापासून रक्षण करते. जसे सकाम फल देऊन नष्ट होते तसे कर्म नष्ट होते, तसे ही समता धनसंपत्ती इत्यादी कोणते फळ देऊन नष्ट होत नाही. अर्थात तिचे फळ नाशवान धनसंपत्ती इत्यादींची प्राप्ती हे होत नाही. साधकाच्या अंतःकरणात अनुकूल प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादीत जितकी समता होते तितकी समता अटळ होते. लक्षात घ्या, या समतेचा कोणत्याही काळात नाश होऊ शकत नाही. आता एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतर, एक विशिष्ट प्रकारची साधन संपत्ती मिळवल्यानंतर जे ध्येय आहे हे ते प्राप्त, इच्छित फळ प्राप्त केल्यानंतर पुन्हा मनुष्याची उतरती कळा लागते, तो थांबतो. पहा, परंतु इथे मात्र समता हे फळ असं आहे की ते तुमच्या त्या फळावरती अवलंबून नाही जे लौकिक आहे, साधन संपत्तीवर. ती मिळत राहील तरी हे फळ हे वाढतच राहतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसे योगभ्रष्टाच्या साधनावस्थेमध्ये जितकी समता येते तितकी साधन सामुग्रीत होते. जितकी तिचा स्वर्गादी उच्च लोकांचा पुष्कळ वर्षांपर्यंत सुखभोग घेतल्यानंतर आणि मृत्यूलोकात श्रीमंताच्या कुळात भोग घेतल्यावर सुद्धा नाश होत नाही म्हणून सांगतात. अध्याय 6 श्लोक 41 आणि 44. ही समता साधन सामुग्री कधीही थोडीसुद्धा खर्च होत नाही, तर सर्व काळ जशीची तशीच राहते सुरक्षित, कारण ही सत आहे आणि सर्व काळ राहणारी आहे. पहा, एक उदाहरण नेहमी मी सांगत असतो की ज्या वेळेला तो योग भ्रष्ट होण्याच्या विषयी, योगी कधी भ्रष्ट होतो तर तो पुन्हा कशा पद्धतीने तो हे होतो, त्या मार्गाला लागतो, हे सांगत असताना पण इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात याच उदाहरणाच्या मार्गातून घेतली किंवा या उदाहरणाच्या द्वारे घेतली तर समजेल सहज की या योगमार्गावरती चालत असताना जिथे निद्रा होईल, पहा, जसं कोल्हापूरकडे तुम्ही इथून कोल्हापुरातून निघालात
आणि तुम्हाला मुंबईपर्यंत पोचायचं आहे आणि वाटेत कऱ्हाड लागलं आणि तिथे तुम्हाला झोप लागली आणि झोप काही काळानंतर तुम्ही जागे झालात, म्हणजे साधना करत असताना तुमचं काही काळ दुर्लक्ष झालं साधनेकडे, तर तुम्ही जर उठाल तर ते कराडमध्येच उठाल, कोल्हापुरात नाही उठत परत. पुढे गेलात साताऱ्यात झोपलात, पुढे गेलात पुण्यात झोपलात, तर तुमची निद्रा जी म्हणजे त्या निद्रेतून तुम्ही जागे व्हाल ते त्या ठिकाणी, म्हणजे पुण्याला पुढे जात असताना. इथे मागे येणं नाही आहे, लक्षात घ्या. झोपलात म्हणून तुम्ही पुढला कोल्हापुरात आलात असं होणार नाही. हे या समता धर्माचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. धर्म हे नाव 2 अर्थाने वापरले जाते. एक, दान करणे, पाणपोई लावणे, अन्नक्षेत्र चालू करणे इत्यादी परोपकाराचे कार्य. 2, वर्ण आश्रमानुसार शास्त्रविहित आपल्या कर्तव्य कर्माचे तत्परतेने पालन करणे. निष्काम भावपूर्वक या धर्माचे पालन करण्याने समतारूप धर्म स्वतः अंगी बाणतो, कारण हा समतारूप धर्म स्वतःचा धर्म अर्थात स्वरूप आहे. याच दृष्टिकोनातून येथे समबुद्धीला धर्म म्हटले गेले आहे. पहा काय म्हटलेलं आहे इथे, निष्काम भावपूर्वक या कर्तव्याचे पालन करण्याने समतारूप धर्म स्वतः अंगी बाणतो, कारण हा समतारूप धर्म स्वतःचा धर्म अर्थात स्वरूप आहे. याच दृष्टिकोनातून येथे समबुद्धीला धर्म म्हटलेला आहे. आता हा तिसरा प्रकारचा धर्म सांगतात. कर्तव्य कर्म करा किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवाभावी कामं करा, कार्य करा, तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही समरूप असावं. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचा राग, अनुराग किंवा हे काम आवडते मला, आता मी सगळ्या घरावर तुळशीत पत्र ठेवतो आणि सगळीकडे पाणपोयाच उभ्या करत राहतो, अशा प्रकारचा भाव निर्माण होणं लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून तर सर्वसंग परित्याग हा गीतेने निषिद्ध मानलेला आहे. तुम्ही जे आहात, जसे आहात तशातच हा धर्म पालन करायचा आहे. हे गीतेचं वैशिष्ट्य आहे. पहा आता इथे खूप कृपावंत होऊन स्वामीजी आपल्याला सांगतात समते संबंधी विशेष विचार. लोकांचा सर्वसाधारणपणे असा समज आहे की मन लागल्यानेच भजन स्मरण होते. मन लागले नाही तर राम राम करण्यापासून काय लाभ आहे. बरेच जण म्हणत असतात, मनात मी राम राम म्हणत असताना अनेक विचार येतात, माझं भजनच झालं नाही म्हणतात. पण इथे गीता काय सांगते पहा, परंतु गीतेच्या दृष्टीने समता श्रेष्ठ तत्व आहे. दुसरी लक्षणे येवोत अथवा न येवोत, ज्याच्यात समता बांधली त्याला गीता सिद्ध म्हणते. त्याला सिद्ध म्हणावं. ज्याच्यात दुसरी सर्व लक्षणे आली आहेत पण समता आली नाही त्याला गीता सिद्ध म्हणत नाही. समता 2 प्रकाराने असते, अंतःकरणाची समता आणि स्वरूपाची समता. समरूप परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण आहे. त्या समरूप परमात्म्यात जो स्थित झाला त्याने संपूर्ण संसारावर विजय मिळवला. तो जीवनमुक्त झाला, परंतु याची ओळख अंतःकरणाच्या समतेने होते. आता येथे जीवनमुक्तचा अर्थ जन्म मरण हा जो फेरा आपण सातत्याने, मी त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं, जो आपणच निर्माण करतो तो शारीरिक नाही, लक्षात घ्या. जन्म मरण रूप फेरा जो आहे तो जीवात्म्याशी संबंधित आहे आणि जीवात्मा त्याच्यातून मुक्त होणं आहे. ह्या शरीरामध्ये किंवा कोणत्याही शरीरामध्ये किंवा कुठल्याही शरीराशिवाय तो जगत असतो, पण तो जगण्यापासून मुक्त असतो. त्याला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. जगणं हा ज्याच्यासाठी खेळ होतो, लक्षात, खेळ होतो वेगळा, आणि तो त्या जगण्याची खेळत राहतो, जगण्याचा खेळ खेळत राहतो. कोणी क्रिकेट खेळतं, कोणी बुद्धिबळ खेळतं, कोणी जगणं खेळतं, तो जीवनमुक्त आहे. परंतु यांची ओळख अंतःकरणाच्या समतेने होते. अध्याय 5 श्लोक 19. सिद्धी असिद्धीत सम राहणे अंतःकरणाची समता आहे. अध्याय 2 श्लोक 48 पुढे येणारच आहे तो. प्रशंसा हो अथवा निंदा हो, कार्य सफल हो अथवा असफल हो, लाखो रुपये मिळवत अथवा लाखोनी जावोत, परंतु त्यामुळे अंतःकरणात कसलीही चलबिचल होऊ नये. सुख दुःख हर्ष शोक इत्यादी होऊ नये. अध्याय 5 श्लोक 20. या समतेचा कधी नाश होत नाही. कल्याणाशिवाय या समतेचे दुसरे कोणतेही फळ नसतेच. मनुष्य तप दान तीर्थ व्रत इत्यादी कोणतेही पुण्य करो
ते फळ देऊन नष्ट होते पहा. पुन्हा एकदा ऐका. मनुष्य तप, दान, तीर्थ, तप म्हणजे 12 वर्ष तप केली, हजारो वर्ष तप केलं असं सांगितलं जातं. पण त्या तपाचं फळ, ते फळ दिल्यानंतर नाश पावतं, त्याला शाश्वतता नाही, लक्षात घ्या. परंतु ते फळ देऊन नष्ट होते, परंतु साधन करीत करीत अंतःकरणात थोडी तरी समता किंवा निर्विकारता आली तर ती नष्ट होत नाही, उलट कल्याणच करत राहते. म्हणून साधनात समता जितकी श्रेष्ठ आहे तितकी मनाची एकाग्रता श्रेष्ठ नाही. आणि मन एकाग्र होण्याने सिद्धी तर प्राप्त होतात, पण कल्याण होत नाही. परंतु समता बाणली तर मनुष्य संसार बंधनातून सुखपूर्वक मुक्त होते, म्हणजे त्याचं यथार्थ कल्याण होतं. हे समजून घेतलं पाहिजे. त्या कल्याणालाही अर्थ असावा. यथार्थ कल्याण हा गीतेचा मूळ, त्याचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुळात अध्यात्माचंच मूळ उद्दिष्ट हे आहे, कल्याण नव्हे, यथार्थ कल्याण. मी मागे त्याच्यातला फरकही सांगितला होता की आता डॉक्टर आहेत, वकील आहेत, त्यांचं कल्याण झालं तर अनेक लोकांचं त्याच्यामध्ये अकल्याण, म्हणजे पेशंट्सची संख्या वाढणं किंवा जे कोर्टामध्ये पोलिसांकडे जाण्याची ज्यांना आवश्यकता आहे अशा त्रासलेल्या लोकांचं प्रमाण वाढणं, दुःखी लोकांचं प्रमाण वाढणं, याचा अर्थ कुणाचं तरी कल्याण होतं त्यावेळेला कुणाचं तरी. परंतु यथार्थ कल्याणचा अर्थ ज्याच्यामध्ये कुणाचीच हानी होणार नाही आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचं माझं कल्याण होणं, की जे कल्याण झाल्यामुळं कुणाची तरी हानी होण्याची जरासुद्धा शक्यता नाही, ते यथार्थ कल्याण आहे. समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट अशी सांगतात की मनाची एकाग्रता. या विषयावरती अनेक लोकांनी अनेक प्रबंध लिहिलेले आहेत, अनेक लेख लिहिलेले आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. गीता सांगते की या गोष्टीचं भजन, स्मरण किंवा चिंतन या सगळ्या गोष्टी मनाशी संदर्भात आहेत आणि त्याच्यासाठी मनाची एकाग्रता लागते म्हणून सांगतात. पण मन हे एकतर शून्यवत होतं, ते काम करत असतं त्यावेळेला ते बहुअग्रच असतं. मन कधी एकाच विषयाचं चिंतन करू शकत नाही. मन हे बहुअग्रच असतं, ते शून्यवत होणं शक्य आहे, लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये जे विचार प्रगटतात ते त्या मनाच्या आधाराशिवाय प्रकटत असतात, ते आत्म्याच्या आधाराने प्रकटत असतात. याची अनुभूती घेऊन बघा. अचिंत्य अवस्थेमध्ये जे काही प्रगट होत असतं तुमच्यामध्ये, तर तुम्हाला लक्षात येईल की हे तुमचं नाही आहे. तुम्ही नेहमी म्हणता की हा माझा विचार आहे, हा शरीराशी संबंधित असलेल्या भावामुळे निर्माण जाणार. माझ्या मनात हा विचार आला, माझ्या मनात ही कल्पना आली, मी ह्या गोष्टीचा जनक आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे जे मी माझेपण आहे इथं राहतं ना, तर ती मनाची अवस्था आहे, ती बहुअग्रच असते नेहमी. मन जेव्हा चिंतन करत असतं त्यावेळेला. खूप विचारवंतांनी असंही म्हटलं आहे की पाश्चात्य विशेषतः की मी विचार करतो म्हणून मी आहे, आय थिंक सो आय ॲम. पण अनेक गोष्टींचा विचार करता तुमच्या लक्षात येईल, विचार केल्यानेच तुमच्या असं परत लक्षात येईल की तुम्ही आहात म्हणून तुम्ही बरंच काही करू शकता आणि बरंच काही करायचं नाकारूसुद्धा शकता. मी आहे म्हणून मी पाणी पितो, विचार करतो थोडंच, विचार करतो हा एक भाग झाला. मी आहे म्हणून मी झोपतो, मी आहे म्हणून मी बोलतो, मी विचार करतो म्हणून मी आहे, हा बरोबर विरुद्ध विषय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपलं अस्तित्व असल्यामुळं विचारांसह अनेक गोष्टींचं अस्तित्व आहे, समजून घेतलं पाहिजे. हा विषय खूपच करिअरिस्टिक आहे, म्हणजे अस्तित्वाशी संबंधित फक्त करिअर असलं तरच अस्तित्व, असा आजकाल खूप गैरसमज झालेला आहे. करिअरच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात, पण त्या आपण नाकारत जातो. आयुष्यातल्या अनेक संभावना आपण नाकारत जातो आणि बऱ्याचदा आयुष्याच्या शेवटी मातीसुद्धा मुठीतून गळून गेली असं आपल्या लक्षात येतं, काहीच राहिलेलं नाही हातामध्ये. कशासाठी असं आयुष्य जगता, ज्याची निरर्थकता आज तुम्हाला ते जगत असताना कळत असते, असं आयुष्य का जगता? याचा अर्थ जे करताय, पैसा मिळवण्यासाठी, पोटापाणीसाठी जे मिळवण्यासाठी जे करताय ते सोडा, असा अर्थ होत नाही. मनातून त्याला जी तुमची आसक्ती आहे, त्याला जो संग आहे, अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो, तो सोडा. मग तुमच्यातल्या अनेक संभावना प्रगट होतील. थोडा वेळ त्यालाही द्या, त्या गोष्टींना लक्षात घेतलं पाहिजे.
आपलं कुटुंब, आपलं मित्रपरिवार ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. आपला व्यवसाय ही दुय्यम प्राथमिकता असली पाहिजे. जर जमलं तर तिसरी जी प्राथमिकता आहे ती समाज असला पाहिजे. आणि चौथी प्राथमिकता संध्याकाळी इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हे धंदे करायचे आहेत, उद्योग करायचे आहेत, अशा पद्धतीने चैनी करायची आहे, असं चौथं व्यवधान नसलंच पाहिजे. परिवार व्यवसाय जमलं तर समाज, नाहीतर परिवार व्यवसायामध्ये थांबलात तरी अडचण नाही. कारण व्यवसाय करत असताना समाजाचं तुम्ही, आता मी जर वकिली करतो आहे तर जो समाज जेवढा माझ्या सान्निध्यात येतो, जीवाची बाजी लावून त्याची सेवा करायचं काम आम्ही करतच असतो इथे. त्यामुळे तो विषय जरी केला तरी पुरेसा आहे. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. गर्दीचा हिस्सा व्हायला खूप लोकांना आवडतं. खूप लोकांना वाटतं की गर्दीत आपण संपून गेलो तरी काही अडचण नाही, कुठेतरी आपण कामी येऊ. पण मी तुम्हाला सांगतो, त्या गर्दीत संपून जाण्यापेक्षा त्या गर्दीसाठी जगणं फार अवघड आहे. जगा. परिशिष्ट भाव असा आहे की समतेचे महात्म्य भगवंताने 39व्या श्लोकात 4 प्रकाराने सांगितले आहे. एक, कर्मबंधम प्रहास्यसी, समताद्वारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. दुसरं, नेहाभिक्रम नाशो अस्ति, याच्या आरंभाचाही नाश होत नाही. ते एकदा सुरू झालं की म्हणजे अशी वस्तू एक आहे ती निर्माण होतच नाही असं म्हटलं तरी चालेल. पहा, तिचा आरंभच नाही म्हटलं तरी चालेल. म्हणून तिचा नाश होत नाही, कारण तिची उत्पत्ती नाही म्हणून तिचा नाश नाही. ह्याच्याबद्दल आणखीन बोललो आपण. उत्पत्ती, स्थिती आणि लयाच्या पलीकडे हे अव्ययी अविनाशी आत्मतत्व आहे. पहा, ते निर्माणच होत नाही. आणि समता हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा व्यवच्छेद, म्हणजे तो त्याला त्याच्यापासून वेगळं करता येत नाही, ज्याला व्यवच्छेदक लक्षण म्हणतात. त्याला छेद करता येत नाही, त्याच्यापासून विच्छेद करता येत नाही, असं ते आत्म्याचं लक्षण आहे समता. प्रत्यवायो न विद्यते, याच्या अनुष्ठानाचे उलटफळही मिळत नाही. 4, स्वल्पम तस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, याचे थोडेसेही अनुष्ठान जन्ममरणरूपी महान भयापासून रक्षण करते. पहा, जरी पहिल्या प्रकारच्या अंतर्गतच शेष तिन्ही प्रकार येतात, म्हणजे समताद्वारा मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. पहा, तरीही सर्वात थोडे थोडे अंतर आहे. जसे भगवान प्रथम सामान्य रीतीने सांगतात की समतेने युक्त असलेला मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. बंधनाचे कारण गुणांचा संघ, अर्थात प्रकृती आणि तिच्या कार्याशी मानलेला संघ हे आहे. गीता 13व्या अध्यायाचा 31वा श्लोक. समता आल्याने प्रकृती आणि तिच्या कार्याशी संबंध राहत नाही, म्हणून मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो. जसे संसारात अनेक शुभाशुभ कर्म होत राहतात, परंतु ते कर्म आपणाला बंधन करीत नाहीत, कारण त्या कर्माशी आपला कोणताही संबंध नसतो. तसेच समतायुक्त मनुष्याचा या शरीराकडून होणाऱ्या कर्माशी कोणताही संबंध राहत नाही. प्रकृती आपल्या गुणांच्या द्वारे काम करत असते, सत्व रज तमाच्या, आणि ह्या तिन्हीच्या पलीकडे जातो समता साधणारा, हे लक्षात घेतलं पाहिजे. 2, समतेचा केवळ आरंभ झाला, अर्थात समतेला प्राप्त करण्याचा उद्देश जिज्ञासा झाली, तर या आरंभाचा कधी नाश होत नाही, कारण अविनाशीचा उद्देशही अविनाशीच असतो आणि नाशवानाचा उद्देशही नाशवानच असतो. नाशवानाचा उद्देश तर नाश म्हणजे पतन करतो, परंतु समतेचा उद्देश कल्याणच करतो. जिज्ञासूरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. गीता अध्याय 6 श्लोक 44. 3, समतेच्या अनुष्ठानाचे उलट फळ मिळत नाही. सकाम भावाने केल्या जाणाऱ्या कर्मात जर मंत्रोच्चार, अनुष्ठान, विधी इत्यादीची कोणती उणीव राहिली किंवा झाली तर त्याचे उलट फळ मिळते. पहा, एक अशी कथा येते की त्वष्टाने इंद्राचा वध करणाऱ्या पुत्राच्या इच्छेने एक यज्ञ केला. त्या यज्ञात ऋषींनी इंद्रशत्रू विवर्धस्व या मंत्राने हवन केले.
इंद्रशत्रू या शब्दात जर षष्ठी तत्पुरुष समास झाला तर त्याचा अर्थ होईल इंद्रस्य शत्रुही, म्हणजे इंद्राचा शत्रू. आणि जर बहुव्रीही समास झाला तर त्याचा अर्थ होईल इंद्र हा शत्रुर्यस्य, ज्याचा शत्रू इंद्र आहे. समासात भेद झाल्याने स्वरातही भेद होतो, म्हणून षष्ठी तत्पुरुष समासवाल्या इंद्रशत्रू शब्दाचे उच्चारण अंत्योदात्त, शेवट उदात्त होईल. पहा, अर्थात अंतिम अक्षर स्त्रूचे उच्चारण उदात्त स्वराने होईल आणि बहुव्रीही समासवाल्या इंद्रशत्रू शब्दाचे उच्चारण अध्योदात्त, म्हणजे प्रथम अक्षर ई जे आहे त्याचे उच्चारण उदात्त स्वराने होईल. म्हणजे इंद्रशत्रू, तृ आला इथे तर ते झालं अंत्योदात्त. आणि इंद्र शत्रू, हे इंद्रवर ईवर ज्यावेळेला उदात्त हे होतो तो अध्योदात्त होईल. आणि ऋषींचा उद्देश तर षष्ठी तत्पुरुष समासवाल्या इंद्रशत्रू शब्दाचे उच्चारण अंत्योदात्त प्रकाराने करायचे होते, परंतु त्यांनी त्याचे उच्चारण अधोदात्त प्रकाराने केले, म्हणजे इंद्रशत्रू असे केले. अशा प्रकारे स्वरभेद झाल्याने मंत्रोच्चारणाचे उलटफळ मिळाले, ज्यामुळे इंद्रच त्वष्टाच्या पुत्राचा म्हणजे वृत्रासुराचा वध करणारा झाला. म्हणून म्हटले गेले आहे की मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह स वाग् व जो यजमानम हिनस्ति यथेंद्र शत्रुही स्वरतो अपराधात. पाणिनीय शिक्षा. पाणिनीय व्याकरण हे खूप व्यवस्थित वाचण्यासारखं आहे आणि त्याची सुरुवात करत असताना लघुसिद्धांत कौमुदीसारखे ग्रंथ हे वाचावे जिज्ञासूंनी, ज्याच्यामुळे तुमचं शब्दशास्त्र जो आहे, शब्दाची निर्मितीची जी कला आहे किंवा शब्द कशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने तो तयार झालेला आहे आणि त्याचं मनन त्या शब्दाचं केलं. मननानां त्रायती इति मंत्र, हा मनन ज्याचं केलं सातत्याने. काही लोक मॅनिफेस्टेशन म्हणतात आता अलीकडे, पण त्याच्याही पलीकडची ही प्राचीन विद्या आहे ज्याला मंत्र म्हणतात. सतत मनन केलं एखाद्या विषयाचं तर ते तारण करतं असं म्हणतात. मनन केल्याने तारण करणारा तो मंत्र. जो यत्न, तुमचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न कमी करतो. यत्नानां त्रायते इति यंत्र, जे तुमचं यत्न तारण करू. म्हणजे आता तुम्ही पाट्यावरती बसून वाटत आहात आणि तुम्ही मिक्सर नावाच्या यंत्रामध्ये जर मसाला काढला तर तुमचे प्रयत्न जे आहेत मसाला कुटण्याचे ते कमी होतात. तुमचे प्रयत्नांमध्ये कमी करणारा, जो वाचवणारा आहे प्रयत्न, ते आहे यंत्र. आणि जे तन म्हणजे शरीर त्याचं तारण करणारं आहे ते तंत्र आहे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बऱ्याचदा योग, जी पतंजली योग विद्या आहे ती तंत्र म्हटली जाते. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तंत्रामध्ये येतात. तंत्र बरंचसं आपण भारतीय लोक विसरत चाललेलो आहोत. तंत्राला बऱ्याच ठिकाणी काळ्या जादूसारखं वागवलं जातं, परंतु बऱ्याच लोकांनी ते वाचलेलंच नाही म्हणून त्यांना तसं वाटतं. अनेक त्याच्यामध्ये येणारे मंत्र आहेत, त्या तंत्रामध्ये येणारे मंत्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, त्याचे ध्वनी लहरी आणि त्याच्यापासून होणारे शरीरावर होणारे परिणाम, ओंकाराचा शरीरावर होणारा परिणाम. तुम्ही सहज जरी पाणी घेऊन बसलात समोर एखाद्या ह्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जर त्या पाण्यावरचे सूक्ष्म तरंग हे करणारे, कॅप्चर करणारे जर तुमच्याकडे तशा प्रकारचा कॅमेरा असेल तर साक्षात घरामध्ये तुम्ही हे पाहू शकता. ओंकार केल्यानंतर ज्या पद्धतीचं तुमच्या सहस्राधार चक्राचं तिथे रांगोळीच तयार होते पाण्यामध्ये. तुम्ही शिव्या देऊन बघा, तिथे पाण्याचा इतका विचित्र त्याचा आकार झालेला असतो त्या पाण्यासमोर, तुमच्या परातीत ठेवलेल्या पाण्याचा. म्हणजे शरीरात 69% पाणी आहे आपल्या. मंत्रांचा शरीरावर परिणाम होत नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी त्याचं बेसिक सायन्स सांगितलं. अभ्यास करा, नाकारू नका. माहीत नसलेली प्रत्येक गोष्ट अस्तित्वात नाही असं समजण्याचा एक खूपच भ्रम आहे आपल्याकडे मोठा. अर्थात आजकाल कोणी म्हणजे आपण म्हणतो की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. अगदी खरंच आहे ते. कितीही मंत्र उच्चारपूर्वक कावळ्याने जरी शाप दिला तर गाय मरत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या मंत्राचा, त्याचं अधिष्ठान करण्यासाठी त्या मंत्रावरती त्याचं मनन करणं फार गरजेचं आहे. आणि ते स्वतःच्या आयुष्यात उतरवल्यानंतर पुढच्या गोष्टी येतात, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
म्हणून मंत्र सिद्ध केला म्हणतात. सिद्ध केल्यानंतर तो प्रत्यक्षामध्ये त्याचे परिणाम दिसायला लागलेले असतात, तेव्हा तो सिद्ध केला म्हणतात. नाहीतर मग मंत्र सिद्ध केला कसा? मंत्र सिद्ध झाला कसा? सिद्ध होणं गरजेचं आहे. सिद्ध होण्याचा अर्थ त्याचं प्रमाण मिळणं गरजेचं आहे. अर्थात म्हणून ह्या सिद्धींच्या मागे लागू नका. एकाच सिद्धीच्या मागे लागा, जी फक्त समता साध्य केल्यानं प्राप्त होणार आहे. ती सिद्धी आहे हे परमात्म सिद्धी. कशाला या अष्टसिद्धींच्या मागे लागतं? सोडून द्या त्यांचा विषय. खुळं करणाऱ्या सिद्धी आहेत त्या सगळ्या, आणि त्यांनी परमात्मा भेटेलच असं नाही. परंतु जितकी समता अनुष्ठानात जीवनात आली आहे, त्यात जर व्यवहारात एखादी कोणती भूल झाली, सावधानीत कोणती उणीव राहिली, तर त्याचे उलटफळ मिळत नाही, बंधन त्याचे होत नाही. पहा, जसे कोणी आपल्याकडे नोकर असेल आणि अंधारात कंदील पेटवताना कधी त्याच्या हातून कंदील पडून तुटला तर आपण त्याला रागवतो, परंतु त्यावेळी जो आपला मित्र असतो, जो आपल्याकडून कधी काही इच्छित नाही, त्याच्या हातून कंदील पडून तुटला तर आपण त्याला रागवत नाही, तर म्हणतो की माझ्या हातून ही तर वस्तू तुटते, तुझ्या हातून तुटली तर काय फरक झाला? काही हरकत नाही. म्हणून जो सकाम भावाने कर्म करतो त्याच्या कर्माचे तर उलटफळ मिळू शकते, परंतु जो कोणतेही फळ इच्छित नाही त्याच्या अनुष्ठानाचे फळ उलट कसे मिळू शकते? त्याच्या अनुष्ठानाचे उलट फळ मिळू शकत नाही. पहा, 4 समतेचे म्हणजे 4मध्ये त्याचं थोडंही अनुष्ठान हे महान भयापासून आपलं रक्षण करते. समतेचे थोडेसेही अनुष्ठान झाले, थोडासाच समतेचा भाव निर्माण झाला तर तो जन्ममरणरूपी भयापासून रक्षण करतो, अर्थात कल्याण करतो. जसे सकाम कर्म फल देऊन नष्ट होते, तसे थोडीशी समता फळ देऊन नष्ट होत नाही, तर हिचा उपयोग केवळ कल्याणातच होत राहतो आणि जन्मोजन्मी होत राहतो. पहा, यज्ञ दान तप इत्यादी शुभ कर्म जर सकाम भावनेने केले जातील तर त्याचे नाशवान फळ मिळते, धन संपत्ती आणि स्वर्गादीची प्राप्ती होते, आणि जर निष्काम भावाने केले जातील तर त्यांचे अविनाशी फळ किंवा मोक्ष प्राप्त होते. अशा प्रकारे यज्ञ दान तप इत्यादी शुभकर्मांचे तर 2-2 फळ प्राप्त होऊ शकतात, परंतु समतेचे एकच फळ यथार्थ कल्याण होते. जसे कोणी वाटसरू चालता चालता वाटेत थांबला अथवा झोपला तर तो जिथून निघाला होता तेथे पुन्हा परत येत नाही. मगाशी मी तुम्हाला हे उदाहरण सांगितलं होतं की तो कराडला जर जागा झाला तर तो कोल्हापुरात परत येत नाही. तर जिथपर्यंत तो पोहोचला तिथपर्यंतचा रस्ता तर कमीच झाला. तसेच जितकी समता जीवनात उतरली तिचा नाश कधीही होत नाही. तो जिथे पोचलाय तिथून पुन्हा खाली घसरत नाही. पहा, स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. निष्काम भाव थोडा असला तरीही सत्य आहे आणि भय महान असले तरीही असत्य आहे. जसे मनभर कापूस असेल तर त्याला जाळण्यासाठी मनभर अग्नीची आवश्यकता नाही. कापूस 1 मण असो अथवा 100 मण असो, त्याला जाळण्यासाठी 1 आगकाडी पुरेशी आहे. 1 आगकाडी लावताच तो कापूस स्वतः आगकाडी अर्थात अग्नी होईल आणि कापूस स्वतःच आगकाडीला मदत करेल. अग्नी कापसाबरोबर होणार नाही, परंतु प्रत्यय कापूस स्वतः ज्वलनशील असल्यामुळे अग्नीबरोबर तो होईल. याचप्रमाणे असंगता अग्नी आहे आणि संसार कापूस आहे. संसाराचा असंग होताच संसार आपोआप नष्ट होईल. याचा अर्थ काय? संसाराशी संबंधित असलेले रागद्वेष, सुख दुःख, लाभ अलाभ, जय पराजय हे नष्ट होतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण मूळ संसाराची सत्ता नसल्याने त्याच्याशी कधी संग झालाच नाही. संग झाला नाही तर त्याच्याबरोबरची जी विषमता आहे तिच्याशीही संग नाही. माणूस त्या आनंदाच्या अवस्थेमध्ये, त्या समतेच्या अवस्थेमध्ये स्थिर होईल व्यक्ती. थोड्यातला थोडा त्यागसुद्धा सत्य आहे आणि मोठ्यातली मोठी क्रिया असत आहे. पहा, क्रियेचा तर अंत होतो परंतु त्याग अनंत असतो. म्हणून यज्ञ दान तप इत्यादी क्रिया तर फल देऊन नष्ट होतात, म्हणजे गीतेच्या 8व्या अध्यायाचा 28वा श्लोक. परंतु त्याग कधी नष्ट होत नाही. त्यागाच्छांतिरनंतरम, गीता 12वा अध्याय 12वा श्लोक. एका अहमच्या त्यागाने अनंत सृष्टीचा त्याग होतो, कारण अहमनेच संपूर्ण जगताला धारण केलेले आहे.
संसाराला आणि अहम ह्या आत्म्याला झाकतो, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून उलट क्रिया करायला स्वामींनी सांगितली. आतून तुम्ही अहमकडे पहा, अहमच्या माध्यमातून तुम्ही आत्म्याला पाहू नका. तो आतमध्ये आहे म्हणून त्याला आत्मा म्हणतात, पण कशाच्या? शरीराच्या नाही, सगळ्याच्या आतमध्ये. तो आतमध्ये आहे, तो सगळ्यांचंच, आणि तो बाहेर पण आहे. परंतु मुख्यत्वे आपल्याला त्याला शोधायचं आहे, ती जागा आत असल्यामुळं ते आत्मतत्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. थोड्यातला थोडा त्यागसुद्धा सत्य आहे आणि मोठ्यातली मोठी क्रियासुद्धा. तर ह्या सगळ्या क्रियांना संसारातला अहमने संपूर्णपणे धारण केलेलं आहे. गीता 7व्या अध्यायाचा 5वा श्लोक. जसे गवताचा ढीग केवढाही असो अग्नीसमोर तो टिकू शकतो काय? कितीही अंधार असो प्रकाशासमोर तो टिकू शकतो काय? अंधार आणि प्रकाश यांचे युद्ध झाले तर अंधाराचा विजय होईल काय? तसेच अज्ञान आणि ज्ञान यांचे युद्ध जुंपले तर अज्ञानाचा विजय होईल काय? महान अति महान अभयासमोर टिकू शकते काय? समता थोडी असली तरीही पूर्ण आहे आणि भय महान असले तरी ते अपूर्ण आहे. स्वल्पसमतासुद्धा महान आहे कारण ती वास्तविक आहे, आणि महान भयसुद्धा स्वल्प म्हणजे सत्ताहीन आहे कारण ते अवास्तविक आहे. भय ही भास आहे, माया आहे. अभय ही सत आहे. समतेला निष्काम भावाला म्हणजे स्वल्प म्हणण्याचे काय तात्पर्य आहे? निष्काम भाव तर महान आहे, परंतु आपल्या समजमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या अनुभवात थोडा आल्याने त्याला स्वल्प संबोधले आहे. वास्तविक समज थोडी झाली, समता थोडी झाली नाही, तिकडे आपली दृष्टी कमी गेली आहे, तर आपल्या दृष्टीत उणीव आहे, तत्वात उणीव नाही. पहा, त्याचप्रमाणे आपण असतला अधिक आदर दिला म्हणून असत महान झाले नाही, तर आपला आदर महान झाला. म्हणून आपण जर सतचा अधिक आदर करू तर सत महान होईल आणि अर्थात त्याच्या महत्तेचा अनुभव होईल. असतचा आदर करणार नाही तर असत स्वल्प होईल. वास्तविक असत महान असो अथवा स्वल्प, त्याची सत्ता नाहीच. ना असतो विद्यते भावहा. आणि सत महान असो अथवा स्वल्प, त्याची सत्ता नित्य निरंतर विद्यमान आहे. ना भाव विद्यते सतः. म्हणून उपनिषदात परमात्मतत्व अणुपेक्षा अणु आणि महानापेक्षा महान म्हटले गेले आहे. कठ उपनिषदात म्हटलेलं आहे आणि श्वेताश्वतर उपनिषदातसुद्धा म्हटलेलं आहे की अणोरणीयान महतो महियान. अणुपेक्षा अणु, अणुपेक्षा लहान आणि महानापेक्षा महान. सगळ्यात सूक्ष्मात सूक्ष्म तत्व परमात्मा तत्व आहे. सगळ्यात महानात महान, मोठ्यात मोठं तत्व परमात्मा तत्व आहे. या समतेचा थोडासा जरी अवलंब करता आला आपल्या आयुष्यामध्ये तर करावं, त्याची गोडी लागेल निश्चितपणाने. संबंध असा आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी की 39व्या श्लोकात ज्या समबुद्धीला योगात ऐकण्याविषयी म्हटले होते, त्याच समबुद्धीला प्राप्त करून घेण्याचे साधन पुढील श्लोकात सांगतात. ही समता बुद्धी प्राप्त कशी करायची त्याची क्रिया साक्षात सांगतात. पहा, जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.